नमस्कार. शोभाच मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. उद्या कर म्हणजे किंक्रांत आहे. जो कोणी म्हणजे जी व्यक्ती हे काम करेल त्याला वर्षभर सुख मिळतं. करीला कोणत्या व्यक्तीशी बोलू नये याबद्दल माहिती. किंक्रांत हा दिवस बऱ्याच जणांना जवळजवळ सर्वांनाच वाईट आहे असं वाटतं. पण कर हा दिवस वाईट नाही, वाईट नसतो. असं म्हणतात की या दिवशी आपले कोणाशी भांडण, वादविवाद झाले तर वर्षभर वाद होतात. पण असं काहीही नसतं. जर आपणच शांत राहिलो, ज्यामुळे आपलं मन दुखावणार नाही, अशा माणसांपासून लांब राहायचं. या या दिवशी कुणाकडे जेवणाचा गोड बेत असतो तर कुणाकडे जेवणाचा तिखट बेत केला जातो. खरं तर या दिवशी मांसाहार वर्ज्य आहे, पण कोणी काय खावं, काय करावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. घर, गाडी असं काहीही खरेदी केलं जात नाही, कारण या दिवशी वाद नको असतात म्हणून. नखं कापणं, केस कापणं हे वर्ज्यच असतं. राहण्याचा प्रयत्न करा, कोणाशीही वादविवाद करू नका. गणपती, कुलदेवी, स्वामी महाराज, दत्त महाराज यांची उपासना या दिवशी करावी. अध्यात्म, नामजप या दिवशी आपण करू शकतो, की हा दिवस आनंदाने न वाद घालता साजरा करायचा असतो. नामजप अवश्य करावा. मला हा दिवस देवाची उपासना अध्यात्म करण्यात घालवायचा आहे, पार करायचा आहे असं ठरवा आणि आनंदाने हा दिवस घालवा. चे नवीन वर्ष सर्वांना सुखसमाधानाचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावो, ही स्वामीचरणी प्रार्थना करते. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.